हाय हॅलो नमस्कार, मी सुरेखाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत इडली, डोसा, आप्पे यासोबत लागणारी चटणी। तर त्याची रेसिपी कशी ही चटणी बनवायची हॉटेल स्टाईलमध्ये किंवा हॉटेलच्या टेस्टमध्ये तुम्हाला घरगुती पद्धतीने चटणी ही कशी बनवता येईल याची रेसिपी मी घेऊन आलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे ओला नारळ एक घेतलेला आहे, खोबरं बारीक चिरून घ्यायचं आहे, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 1 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चवीनुसार 1 चमचाभर साखर। ही साखर तुम्ही पोह्याचा चमचा असतो तो 1 चमचाभर साखर टाकून हे सर्व मिक्सरला पण बारीक करून घ्यायचं आहे। पहिल्यांदा आपण पाणी न घालता बारीक करायचं आहे, त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे। एकदम पेस्ट करायची आहे, याची खोबऱ्याची एकदम पेस्ट झाली पाहिजे अशा पद्धतीने आपण मिक्सरला हे बारीक करून घेणार आहोत। हे सर्व बारीक केल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये हे पेस्ट काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बघा एकदम बारीक केलेली आहे ही खोबऱ्याची पेस्ट। तर अशा पद्धतीने आपल्याला हॉटेल स्टाईल जे घरगुती पद्धतीने बनवता येईल, अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच ही चटणी होते। तर त्यासाठी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे, एकदम तेल कडकडीत असं गरम करायचं आहे आणि खाली उतरवून त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरी, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने आणि लाल सुक्या हिरव्या मिरच्या ही छान अशी तडतडल्यानंतर आपल्याला हा तडका आपल्याला चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे। खोबऱ्याच्या पेस्टमध्ये अशा पद्धतीने तडका हा टाकून घ्यायचा आहे। एकदम परफेक्ट असा हा तडका बसलेला आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। एकच नंबर अप्रतिम अशी टेस्ट या चटणीला येते। तुम्ही या पद्धतीने अशी हॉटेल स्टाईल चटणी करून पहा आणि कशी झाली हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटूयात, तोपर्यंत खात रहा आणि मस्त रहा।